तर आपण ही मुंबईतली दृश्य पाहतोय। भाजपचं आंदोलन सुरू आहे। विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्याबाहेर हे आंदोलन सुरू आहे। आज राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा आहे आणि त्या विरोधामध्ये भाजप आक्रमक झालेलं आपण पाहू शकतोय। वडेट्टीवारांच्या बंगल्याबाहेर अशा प्रकारे आक्रमकता भाजपकडून पाहायला मिळतेय। मुंबईमध्ये सध्या भाजपचं आंदोलन सुरू आहे। वडेट्टीवार यांच्या बंगल्याबाहेरची आपण ही थेट दृश्य पाहतोय। भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये काहीशी धरपकड झाल्याची सुद्धा ही दृश्य आपल्या हाती आली आहेत। वडेट्टीवार यांच्या बंगल्याबाहेरची ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे पोलीस सुद्धा काहीसे आक्रमक झालेले पाहतोय। त्यांच्यामध्ये धरपकड झाली आहे। त्यांना पांगवण्यासाठी त्यांना आवरण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील आपण पाहू शकतोय सज्ज आहे। या ठिकाणी बाल तरुणीवर अत्याचार करतो वडेट्टीवार इतर वेळेला आळ वाढून बोंबलतात। आज त्यांची भूमिका काय आहे? काही बोलायला तयार नाहीये। युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे, राहुल गांधी विचार मंचचा अध्यक्ष आहे आणि काँग्रेसची संस्कृती आहे का, त्यांनी शिकवण दिले का, प्रश्न आमचा आहे। सुप्रिया सुळे कुठली घटना झाली की त्या विषयात बोलतात, सुषमा अंधारे बोलतात। आज या विषयात त्यांची भूमिका काय आहे? ही आम्हाला त्या ठिकाणी मागणी आहे की वडेट्टीवारांनी नाक घासून माफी मागितली पाहिजे। आज महाराष्ट्रातल्या जनतेची माफी वडेट्टीवारांनी मागितली पाहिजे, ही आमची मागणी आहे। यासाठी आम्ही त्यांच्या घरावरती आलेलो आहे। भूमिका होती राजकारण करायचं, ही भूमिका मान्य नाहीये। आज जर का काँग्रेसचे पदाधिकारी असे बलात्कार करणार असतील, मेहबूब शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष त्यांनी सुद्धा असाच बलात्कार केला, मग आज महाविकास आघाडी सरकार याचं उत्तर देणार का? महाविकास आघाडीची मंडळी याचं उत्तर देणार का? आणि नागरिकांकडून माफी मागणार का? हा प्रश्न आहे। त्यामुळे वडेट्टीवारांनी याची जाहीर माफी मागितली पाहिजे। या ठिकाणी सर्व या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं, कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं। एक एक करत पोलीस व्हॅनमध्ये टाकण्यात आलं। राईट कंट्रोलचे पोलीस सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये वडेट्टीवारांच्या बंगल्यामध्ये थेट प्रवेश करता येऊ नये म्हणून सुद्धा त्यांना अडवलेलं आहे। सर्व कार्यकर्ते हे एकत्रितपणे वडेट्टीवार यांच्या बंगल्याजवळ आलेले होते आणि त्यांनी आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला। या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायाची मागणी त्यांनी केलेली आहे। काँग्रेसचे पदाधिकारी या सगळ्यामध्ये सहभागी होतात आणि यावरती काँग्रेसचे महाविकास आघाडीचे लोक काहीच का बोलत नाही असा सवाल सुद्धा या निमित्तानं विचारण्यात आलेला आहे। मंत्रालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ही तरुणाई युवक मंडळी जी आहेत ती एकवटलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घ्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। वडेट्टीवार यांच्या बंगल्याबाहेर येऊन थेट निषेध नोंदवण्यासाठी हे तरुण आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी राईट कंट्रोलचा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांनी उत्तर द्यावं, महाविकास आघाडीच्या नेत्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये भूमिका स्पष्ट करावी लागेल अशा पद्धतीची मागणी ही करण्यात आलेली आहे। काय तुमचे सुष्मिता, आपण ही दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात आक्रमक हे भाजप कार्यकर्ते झालेले आहेत। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय का? सध्याची आणि तिकडची स्थिती काय? तर आपण ही दृश्य पाहतोय। मुंबईतली ही दृश्य आहेत। वडेट्टीवारांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केलं जात आहे। राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी देत हे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। वडेट्टीवारांच्या बंगल्याबाहेरची ही दृश्य आहेत। ही आक्रमकता पाहून पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि अशा प्रकारे कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे। आपण ही दृश्य पाहतोय। मुंबईमधली ही सध्याची दृश्य आपल्या हाती आली आहेत। मुंबईत भाजपचं मोठं आंदोलन सुरू आहे। कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। राहुल गांधी यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। वडेट्टीवार यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन सुरू आहे। तर जोरदार घोषणाबाजी देखील दिली जाते। पोलीस सुद्धा तिथे दाखल झालेले आहेत। काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते।
यानंतर सुद्धा एक ब्रेकिंग बातमी आपण पाहूया। तिरुपती प्रसाद वादावर सुप्रीम कोर्टामध्ये आता सुनावणी झाली। या